एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनेल। जसे की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की मी सध्या माझ्या माहेरी आहे 1-2 दिवस, कारण माझ्या आईची तब्येत बिघडली त्याच्यामुळे। आणि हा व्हिडिओ आहे चतुर्थीचा, सोमवार चतुर्थी होती त्या दिवशीचा आहे। तर बघा इथे काव्याची शाळा पण होती आणि ज्यांना ज्यांना उपवास नसतो चतुर्थी, जसं की माझ्या पप्पांना, काव्याला आणि आजोबांना चतुर्थीचा उपवास नसतो, कारण काव्य लहान आहे आणि पप्पांना आणि बाबांना गोळ्या वगैरे खायच्या असतात, तर त्याच्यामुळे मग ते उपवास करत नाहीत। म्हणून मग मी त्यांच्यासाठी सकाळी ब्रेकफास्टमध्ये बनवत होते, ब्रेडच फ्राय करत होते मी तुपामध्ये। ब्रेड रोस्ट करून हवे होते त्यांना। पप्पाच बोलले की चहामध्ये मग आम्हाला ब्रेडच दे, तर मग तेच ब्रेड रोस्ट करत होते मी। आणि दुसरीकडे चहा ठेवलेला, इकडे तुम्हाला दिसतच असेल एका बाजूला इलेक्ट्रिक शेगडीवर, तर चहा पण एकीकडे उकळत होता आणि दुसरीकडे जे मी मग ब्रेड रोस्ट करत होते। हां, या वेळेला काव्य शाळेतच गेलेली, कारण आता जशी जशी मार्च महिन्यात एंडिंगला मुलांचे लवकर शाळा असतात, म्हणजे जसं की जास्त उन्हाळा सुरू होते, जसं की सर्वच ठिकाणी उन्हाळ्यात लवकरचीच शाळा असते आता 7:30 ते 11:30 असं। तर ती गेलेली या वेळेला आणि ती चहामध्येच बिस्किट वगैरे खाऊन गेलेली, कारण इतक्या लवकर मग मी नव्हतं बनवलं आणि तिची पण इतकी खायची इच्छा नव्हती तेवढ्या लवकर। तर मग मी तिला चहा बिस्किटच दिलेले, म्हटलं आल्यावर तू मग ब्रेड रोस्ट केलेले खा। तर इथे तिचा पण यायचा वेळ होत होती हळूहळू, आणि तोपर्यंत मग पप्पांना पण मी देत होते करून। तर इथे दुसरीकडे लगेच चहा पण उकळलेलाच होता आणि मग मी आईसाठी आणि माझ्यासाठी नुसता चहा आणि पप्पांसाठी हे ब्रेड नेलेले मी ब्रेकफास्टमध्ये। बघा सकाळी सर्वांची मस्त अशी आंघोळी वगैरे सर्वांची आवरून झालेली, आणि बघा तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये थोडासा आवाज येत असेल की टीव्हीला कीर्तन लावलेलं होतं, झी टॉकीजला गजर कीर्तनाचा असं काहीतरी आहे, म्हणजे कार्यक्रम कीर्तनच असतं ते, तर ते लावतात रोज सकाळी। आणि मग सकाळी देवपूजा वगैरे करत असताना त्यांना मग हे ऐकायला आवडतं। तर अशा प्रकारे मग मी त्यांना सर्वांना, आईला आणि पप्पांना चहा वगैरे आणून दिला। आणि इकडे बघा आई रोज सकाळी चहा पिण्याच्या अगोदर पप्पांच्या पाया पडत असते। तर बघा, आणि दुसरीकडे जियांशी मस्ती पण चालूच होती। सकाळी ब्रेकफास्टचं आवरून झाल्यानंतर आईला घेऊन जायचं होतं दवाखान्यात आईला डॉक्टरने अपॉइंटमेंटसाठी बोलवले। तर बघा तिला सलाईन लावलेले, ब्लडची खूपच कमी आहे, तर त्यासाठी त्याची ही सलाईन लावलेली। आणि मग मी जियांशला पण घेऊन गेलेले, कारण त्याची पण जरा तब्येत सारखी त्याला ताप कमी झाला की परत वाढत असतो, तर त्याच्यासाठी त्याला पण घेऊन गेलेली बघा मी। आणि मग त्यानंतर आईला तिथे वेळ लावणार होता दवाखान्यात, जसं की 1-2 सलाईन लावायच्या होत्या छोट्या, तर त्याच्यासाठी वेळ होणार होता। तर मग मला पप्पांनी सांगितलं की तू घरी जा, मग म्हणजे नंतर मग परत सर्वच एकत्र घरी गेल्यावर लेट पण होईल, आणि आपला जो उपवासाचा नाश्ता वगैरे किंवा जेवण बनवायचं होतं तर त्याला पण उशीर होईल, म्हणून मी आलेली घरी। आणि इकडे पप्पा, बाबा आणि काव्यासाठी खिचडी भात बनवलेला सिंपलच होता, आणि दुसरीकडे आमच्या उपवासाची तयारी चालू होती। तर उपवासाच्या खिचडीसाठी मी साबुदाणे रात्रीच भिजत ठेवलेले, आणि जे शेंगदाणे आणि मिरच्यांची मिक्सरमध्ये हे करून घेतली भरड, कोथिंबीर नव्हती आता यावेळेला माझ्याकडे, तर मग अशा प्रकारे आपली साधी आणि सिंपल खिचडी पण बनवून घेतली। आणि दुसरीकडे बटाटे पण उकडत ठेवलेले मी खिचडीसाठी। तर बघा इथे तेलात कढीपत्ता, जिरे आणि जे आपण मिक्सरमध्ये भरड बनवलेली मिरच्या शेंगदाण्यांची ती पण टाकून चांगली तेलात परतवून घेतली। पहिल्यांदा हेच परतवून घेतलं आणि त्याच्यावर नुसते साबुदाणे टाकून असे एकदम म्हणजे असे परतवून घेऊन झाकण देऊन वाफ ठेवले ना कमी गॅसवर, तर मग आपली खिचडी साबुदाण्याची सुटसुटीत होते। तर बघा तुम्ही एकदा ट्राय करून, जर तुमची चिकट खिचडी होत असेल तर। आणि हा सकाळी साबुदाणा भिजत टाकलेला की चिकटच होते जास्त करून, रात्री भिजत टाकल्या की मग मस्त असे सुटसुटीत खिचडी होते। तर बघा अशा प्रकारे मग मी परतवून घेतले आणि झाकण देऊन ठेवलेलं त्या खिचडीवर, जेणेकरून मग थोडेसे असे साबुदाणे ट्रान्सपरंट दिसायला लागतात आणि मग आपली खिचडी त्याच्यामुळे सुटसुटीत होते। तर बघा ते पण परतवून घेतल्यानंतर मग मी जे उकडवलेले बटाटे होते त्यांची सालं कट करून ठेवलेले ते पण त्याच्यात टाकून परतवून घेतले, आणि चवीप्रमाणे मीठ टाकून मग आपली
खिचडी पण इथे रेडी आहे. आणि आमचा उपवास असला तरी पण ज्यांना उपवास नसतो त्यांना पण ही खिचडी हवीच असते, कारण कशी मग जास्त उपवासालाच खिचडी बनवतो. आणि मी तर फक्त महिन्यातून एकदाच चतुर्थीचाच उपवास असतो, त्याच्यामुळे मग खिचडी पण जास्त कशी बनवत नाही. मग मुलांना वगैरे खिचडी आवडते म्हणून मी जास्तच थोडी बनवलेली, जेणेकरून मग त्यांना पण द्यायला होईल. खिचडी भात खातात की नाही खातात. जियांश तर जास्त करून मग त्याला या साबुदाण्याची खिचडीमधलेच बटाटे आवडतात, मग त्याने ते बटाटेच खाल्लेले. तर बघा ही खिचडी आणि खिचडी भात पण झालेला माझा रेडी. आणि मुलं दोन्ही गेलेली वर, म्हणजे खाली पप्पा सारतात आणि वर आमचे म्हणजे चुलते अण्णा आणि अण्णाची मुलं आणि हे वर राहतात. तर इकडे दोन्ही मुलं खेळायला आलेली आहे. मुलांसोबत हे जे दोघेजण आहेत ते माझे भाऊ आहेत, म्हणजे काकाची मुलं आहेत माझी. ते जरा लाजत होते मी शूट करत होते तर, आणि त्यांच्यासोबत खेळत होते. बघा काय झालं, काय कुणी मारला तुला? अरे चेवलं मामाने? नको राहू दे. चला खिचडी खायला जा. खिचडी कुणला पाहिजे? खिचडी पाहिजे तुला, खिचडी. त्यानंतर मग दोन्ही मुलांना घेऊन आलेली मी खाली. वर नानी पण बोलत होती की इथे बघ जेवतोय का जियांश आणि काव्या. तर मग आणि खाली पण बनवलेला मी, तर मग दोघांना पण मी खालीच घेऊन आलेली. आणि जियांशला खिचडीच खायची होती, तर मग मी आलेली त्याला खाली घेऊन. आणि इकडे बघा बाबांना, पप्पांना आणि काव्याला मी खिचडी भात वाढून दिलेला. आणि ही आहे माझी बहीण, छोटी बहीण म्हणजे 3 नंबरची. आणि हिला पण, हिची पण तब्येत बरोबर नव्हती, ती पण आलेली जरा. तर म्हटलं तू पण जरा आराम कर, मी आहे तोपर्यंत. आणि नंतर मग मी या दुसऱ्या दिवशी जाणार होते, मग तिलाच करायला लागणार होतं घरातलं सर्व बहुतेक. तर मग तिला पण खिचडी वगैरे दिली. उपवास होता. आईला तर आम्ही बोलतच होतो की तू नको उपवास पकडू, कारण तुझी तब्येत बरोबर नाही. तर ती बोलत होती की नाही इतकी माझी काही खायची पण इच्छा होत, मग असू दे उपवासच पकडते. तर मग तिला पण खिचडी दिलेली. ज्यांना दही आणि खिचडी मिक्स आवडते त्यांना दही खिचडी मिक्स करून दिलेली, आणि मला नाही आवडत दही खिचडी मिक्स, तर मग मी वेगवेगळंच घेतलेलं. तर अशा प्रकारे आमचा हा दुपारचं जेवण आणि उपवासाचा नाश्ता वगैरे करून झाला. त्यानंतर मग मी काहीच शूट केलं नव्हतं, कारण म्हणजे सकाळी पण सर्व आवरून मी गेलेली आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये. आणि मग तिथं पण जरा अशी धावपळच होती. आणि मग आल्यानंतर हे जेवणाचं वगैरे उपवासाची खिचडी वगैरे खाऊन झाल्यानंतर खूपच असा आळस आलेला, तर मग जरासा आराम केला. आणि त्यानंतर बघा रात्री उपवास सोडण्यासाठीचं जेवण बनवत होते मी. आणि उपवास सोडण्यासाठी बनवलेलं बघा उलपाची भाजी बनवलेली. आज पहिल्यांदाच बनवलेली मी, मूग डाळ टाकून. मूग डाळ अशी भिजत ठेवलेली आणि त्यानंतर ही बनवलेली भाजी. बघा उलपातीचं स्वतः किती पाणी सुटलेलं, त्याच्यातच ती भाजी शिजवून घेतली मी. आणि दुसरं जेवणात बनवलेलं वरण पण रेडी होतं, वरण आणि बिर्ड बनवलेलं वालाचं. आणि इकडे दूध पण बघू शकता तुम्ही, रात्रीच तापून ठेवत असतो, म्हणजे सकाळीसाठी डायरेक्ट यूज करायला ते भेटतं. तर अशा प्रकारे होतं आज रात्रीचं उपवासाचं जेवण. आणि इकडे होतं भाताचा कुकर. बघा पाणी जास्त झालेलं त्याच्यामुळे पाणी होतं चालेल. आणि बघा इकडे बाहेरच ओटीवरच पूजन करतात आमच्याकडे, म्हणजे माहेरी. तर तिथे पण नैवेद्य वगैरे दाखवून झालं. आणि असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एकदा पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. बाय.